जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. आज इथं बोलणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. कारण काही अनुभव असे असतात जे शब्दात मांडताना आवाज थरथरतो आणि डोळे भरून येतात. काल मी टाटा हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मला कळलं की कॅन्सर हा आजार फक्त शरीराचा नसतो, तो मनांचा, भावनांचा आणि संपूर्ण कुटुंबाचा असतो. एका व्यक्तीला कॅन्सर झाल्यानंतर त्याच्यासोबत त्याची आई, त्याच्या वडिलांची असहाय्यता, जोडीदाराची झोप आणि मुलांचं हसणं सगळं कसं हरवून जातं. हॉस्पिटलच्या बाहेर उभं राहिल्यावर अनेक चेहरे दिसले. काहींनी डोळ्यात पाणी लपवलं होतं, काही जण देवाकडे शांतपणे पाहत होते, तर काहींच्या चेहऱ्यावर थकवा असूनही आशा होती, ती फक्त जगण्याची. हे सगळं पाहून मनात एकच प्रश्न आला, आपण या लोकांसाठी काय करतोय? कॅन्सर हा आजार ऐकलं की लोक घाबरतात. अनेकांना वाटतं आता सगळं संपलं. पण मला आज ठामपणे सांगायचं आहे, कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही, कॅन्सर म्हणजे शेवट नाही, कॅन्सर म्हणजे एक आव्हान आहे. आणि जे आव्हान स्वीकारतात तेच खरे योद्धे असतात. आज इथे बसलेला प्रत्येक कॅन्सर पेशंट हा योद्धा आहे. कारण रोज वेदना सहन करून, औषधाचे डोस घेत, मनात भीती असूनही चेहऱ्यावर धैर्य ठेवून जो माणूस उभा राहतो तो सामान्य कधीच नसतो. मला एक गोष्ट खोलवर जाणवली, या लोकांना फक्त औषधाची गरज नाही, तर आपुलकीची गरज आहे. कोणीतरी विचारावं, तुम्ही कसे आहात? कोणीतरी म्हणावं, तुम्ही आमच्यासोबत आहोत. हे दोन शब्द कधी कधी औषधांपेक्षाही भारी ठरतात. हॉस्पिटलच्या बाहेर एक फळांची गाडी उभी होती. त्या गाडीवरची फळं पाहताना मला वाटलं, ही फळं फक्त शरीरासाठी नाहीत, ही आशेसाठी आहेत. म्हणून मी ती सगळी फळं घेऊन कॅन्सर पेशंटला वाटली. फळं देताना मला कुठलाही अभिमान वाटला नाही. उलट त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञता पाहून मला लाज वाटली. कारण मी काही फार मोठं करत नव्हतो त्यांच्यासाठी. एका आईनं हात जोडून मला आशीर्वाद दिला, एका वडिलांनी शांतपणे डोळे पुसले, एका लहान मुलानं हसून फळं घेतली. हे क्षण आयुष्यात माझ्यासाठी अमूल्य क्षण आहेत. कॅन्सर पेशंटच्या कुटुंबियांनी आज मी मनापासून सलाम करतो. कारण तुम्ही फक्त नातेवाईक नाही, तुम्ही आधारस्तंभ आहात. तुम्ही स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याचं दुःख पेलत आहात. आज समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे, आपण कधी कॅन्सर पेशंटकडे वेगळ्या नजरेने पाहणं थांबवणार? ते दया मागत नाहीत, त्यांना फक्त समजून घेणं हवं आहे. ते दुर्लभ नाहीत, ते धाडसी आहेत. आज वैद्यकीय शास्त्रात प्रगत आहे. डॉक्टर अहोरात्र मेहनत घेत आहेत. पण डॉक्टरांच्या उपचारांना जर माणुसकीची साथ मिळाली तर अनेक जीव वाचू शकतात. आज मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतो, तुमच्या आयुष्यात जर कॅन्सर पेशंट भेटला तर चेहरा वळवू नका, त्याच्याशी बोला, त्याचा हात धरा, त्याला विश्वास द्या. कारण एक हात, एक शब्द, एक हसू कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं. कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं. आज मी एवढंच सांगू इच्छितो, आपण मोठं काही करू शकत नसू, पण लहानशी मदत कोणाचं आयुष्य बदलू शकते. आज तुम्ही दिलेला एक आधार